भोपाळ पुन्हा नको. मिथिल आयसोसायनेट गॅस विषारी रसायने निर्मिती करणारी कारखान्यातून CH3NCO मिथिल आयसोसायनेट हा वायू बाहेर पडला. वेळ होती डिसेंबर 2, 1984 रात्रीचे 10:30 वाजता. हा हादसा ज्या परिसरामध्ये घडला त्या परिसरामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि त्यामुळं हाहाकार माजला. त्याच कालावधीमध्ये या टाकीतून मिथिल आयसोसायनेटची गळती झाली. हवा, माती आणि भूजल बाधित झालेलं आपल्याला पाहायला मिळते. युनियन कार्बाईडची हीच ती टाकी. या वायूमुळं प्रचंड प्रमाणामध्ये मृत्युमुखी पडलेले लोक, त्याचबरोबर प्राणीही त्याच्यामध्ये बळी पडले होते आणि लोकांची संख्या अफाट होती. मृतांची आकडेवारी काही शेकड्यात होती. ही घटना 2 डिसेंबर 1984. 40 वर्षानंतरही पुढच्या पिढीमध्ये याचे दुष्परिणाम दिसत आहेत. आज तिथल्या घडीला भोपाळमध्ये अशी पुन्हा दुर्घटना घडू नये अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. नो भोपाळ अगेन.